कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला बोलायचं होतं पण तशी संधीच मिळत नव्हती। आपल्या लग्नाच्या ईदी सुरू झाल्यात, त्याआधी आपलं बोलणं लई महत्वाचं आहे। अरे इतकी रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं। प्रीतम, असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं चुकीचं आहे यार। थांब रे तू, आपण काय बळजबरी ऐकतोय का? ती आली आपल्या रूम मध्ये, हा आपण गेलेलो का नाही, आणि आपण इथे अडकलोय आता। तू शांत राहा आणि एन्जॉय कर ना। सुरुवात कुठून करू मला नाही कळत आहे, पण मला बोलायला तर पाहिजेच। हो, आय लव्ह यू बोलणार आता बघ। हरी सर, मी आता जे काही बी बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला काय वाटल, तुम्ही काय म्हणाल मला नाही माहिती, पण ह्यो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। हरी सर, लवकरच आपलं लगीन होणार आहे। हे लगीन मी सॉरी, आम्ही तुमचं बोलणं ऐकणार नव्हतो, पण प्रीतम बळजबरी मला तिकडे घेऊन गेला कोपऱ्यात। तुला आहे ना जरा पेशन्स नाहीये काय? हा पारू बोल, काय बोलत होतीस? आमच्या समोर बोल ना। प्रीतम, काय चालू आहे? चल। ए नाही 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 पारू, तुला आता राहवत नाहीये ना? हा, लग्नाची घाई झाली आहे ना तुला? नाही म्हणजे जरा आम्ही आमच्या मित्रासोबत काय बोललो तर आलीच लगेच हुकूम गाजवायला। नाही तसं काय बी नाही। पारू, तू बोल त्याच्याशी। अरे तू का जायचंय? आपण लग्नानंतर तीच बोलणार आहे, तो हरीश बिचारा मान खाली घालून ऐकणार आहे। ते काय नाहीये, तुमच्या ह्या प्रेमाच्या गप्पा आता लग्नानंतर। प्रीतम सर, नाही ही मुलांची रूम आहे ना, इथे हिचं काय काम आहे मग? अरे यार, तू जा तयार हो, जा जा जा, ये प्रीतम, ये प्रीतम, जा जा, तू तयार हो, आम्ही तुमच्या नवरदेवाला घेऊन येतो, तुम्ही जा जा, बाय बाय। नॉनसेन्स यार, का घालवलंस तिला? अरे तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार ना। अरे मग आहे ना त्यांच्याकडे वेळ बराच लग्नानंतर महत्वाचं बोलायला। आता आपल्याकडे वेळ आहे का? नाही ना, आई खाली वाट बघते, तू चल तयार हो, लवकर तयार हो। हो, तेच घालशील नाही आहेत चांगले, तर आम्ही आणतो। वॉर्डरोब मध्ये चेक कर। देवा, आता मी लई पुढे जाऊ शकत नाही। हरीश सरांना समजा खरं सांगायलाच पाहिजे, मी त्यांच्यासोबत लगीन करू शकत नाही म्हणून या मेहंदीला बी काय बी अर्थ नाही। देवा, मला फक्त एक संधी दे, फक्त एक। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।